नातूंचे आगर. लेखक नारायण धारप. समर्थांचा विजय या कथासंग्रहातली ही कथा आहे. नातूंचे आगर. मध्यंतरी काही कारणांनी समर्थांनी मला नातूंच्या आगराचा प्रश्न विचारला होता व तो माझ्याही ध्यानात होता. मे महिन्यात एका मोकळ्या संध्याकाळी मी त्यांना ती आठवण करून दिली. तुम्ही मला तेथील काहीतरी प्रकार सांगणार होतात समर्थ. त्या दिवशी व त्यानंतर आणखी 1-2 बैठकीत त्यांनी मला ती विचित्र घटना सांगितली आणि मी टिपणं जुळवून जवळजवळ त्यांच्याच शब्दात ती सर्व खाली देतोय. माझी MA ची परीक्षा झाल्यावर समर्थ म्हणाले, मी ठरवल्याप्रमाणे वरच्या यात्रेला जाऊन आलो. मी एकंदर 3 वेळा हिमालयात गेलोय, पण पहिल्या खेपेस 7-8च महिने तिथे होतो. माझ्या मनातून ज्या दैवी शक्तीची आराधना करायची होती त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता होती. कारण ही वाट जर एकदा चुकली तर माणूस भलतीकडेच वाहवत जातो. खरे गुरु सापडणं किती कठीण आहे आणि तेही स्वतःला अनामिक ठेवण्यासाठी किती जपतात याची मला त्यावेळी कल्पना आली. समर्थ पुढे सांगू लागले, मी या शोधास प्रथम सुरुवात ऋषिकेशला केली. तेथील 1-2घांनी माझी उत्सुकता पाहून प्रथम दर्शनी एका बावळट आणि आजागळ संन्याशाकडे मला पाठवलं. मी मनाशी ठरवलं होतं की यापुढे तो जे सांगेल ते सर्व करायचं. मला भीती किंवा लाज कशाचीच नव्हती. त्यामुळे जवळजवळ 1.5 महिना मी या महाराजांबरोबर होतो. त्यानंतर एक दिवशी सकाळी त्यांनी माझ्याजवळ बद्री केदारच्या एका गृहस्थांचा पत्ता लिहिलेला कागद दिला आणि मला निरोप दिला. बस 5 मिनिटात सगळं खलास. त्यानंतर त्यांनी माझ्याशी अगदी तिराहिताप्रमाणे वागायला सुरुवात केली. माझा नाईलाज झाला व मी बद्री केदारची वाट धरली. तेथील प्रकार अगदी वेगळा. ते गृहस्थ, म्हणजे यावेळी त्यांनी नावं आणि ठिकाणं सांगितली नाहीत, अत्यंत बोलके, मनमिळाऊ आणि व्यवहार चतुर निघाले. केदारचं देऊळ उघडलं त्यावेळी ते तिथे आले होते. यात्रेचे दिवस संपले की ते आपल्या मठात परत जाणार होते. पहिले 7-8 दिवस आमच्या अगदी मोकळेपणानं गप्पा झाल्या. शेवटी मी त्यांना माझा मनोदय सांगितला. 2-3 दिवस त्यांनी सारं ऐकलं न ऐकलंसं केलं, पण मी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांनी मला हळूहळू इकडची तिकडची कामं सांगण्यास सुरुवात केली. जास्त सांगत बसत नाही. सुमारे 1 महिन्यानंतर त्यांनी मला त्यांच्याबरोबर आपल्या मठात नेण्याची तयारी दर्शवली आणि आम्ही दोघं बद्री केदार सोडून तिकडे गेलो. त्यांच्याजवळ मी जवळजवळ 5 महिने होतो. हिवाळा जरा कमी होताच त्यांनी मला परत पाठवून दिलं आणि 2 वर्षांनी यायला सांगितलं. तिथे काय केलं आता सगळं मी सांगू शकणार नाही हे उघड आहे, पण ठोकळ मानानं सांगायला हरकत नाही. सर्व इंद्रियांवर ताबा, एकेका ज्ञानेंद्रियाचा पूर्ण अभ्यास, मनाची एकाग्रता आणि शरीराची सहनशीलता वाढवणं या प्राथमिक गोष्टीच त्यांनी मला समजावून सांगितल्या. त्यावेळी सुद्धा परत येण्याची माझी तयारी नव्हती, पण माझं त्यांनी ऐकलं नाही. शहरी वातावरणाचा माझ्यावर यानंतर काय परिणाम होतो, माझं मन माझ्या कितपत ताब्यात राहतं हे सारं आधी पाहून मगच त्यांना मला पुढच्या मार्गावर न्यायचं होतं. नाईलाजानं मी परत आलो आणि कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी धरली, कारण काहीतरी करणं भागच होतं. मला सुरुवातीस खरोखर कशातच गोडी लागत नव्हती. सारखी तिकडच्या शांत शुद्ध वातावरणाची आठवण यायची. पण मग माझ्या ध्यानात आलं, लोकांच्या स्वभावाचा अभ्यास करण्याची, त्यांच्यावर आपल्या शक्तीचा प्रभाव पाडण्याची नामी संधी मला मिळाली आहे. तेव्हापासून मी माझ्या वर्गात जास्त लक्ष घालू लागलो आणि मला लागलीच आश्चर्यकारक यश मिळालं. खरोखर जगात माणसं किती एकटेपणानं वावरतात. जन्मभर सहवासात राहूनही एकमेकांना तिराहीतच राहतात आणि तसं पाहिलं तर एकमेकांची मनं समजावून घेणं किती सहज साध्य आहे. माझ्या क्लासमधील मुलांची माझ्यावर आतोनात मर्जी बसली. इतकी की वर्गाव्यतिरिक्त सुद्धा आमचे अत्यंत सलोख्याचे संबंध जुळले आणि त्यातूनच या नातूंच्या आगाराच्या प्रकरणाला सुरुवात झाली. टर्मच्या शेवटी वर्गाच्या ग्रुपनं गावाबाहेर पिकनिकची ट्रिप काढली होती आणि मला अर्थात निमंत्रण होतंच. आम्ही सर्वजण सकाळीच गावाबाहेरच्या पार्कमध्ये गेलो.
दुपारी खाणं वगैरे झाल्यावर वेगवेगळ्या गटांनी मुलं बसली होती. त्यापैकी एकात मी होतो आणि स्वप्नांचा विषय निघाला. स्वप्नात आलेले दाखले, विचित्र प्रकारची स्वप्न असले अनुभव कोणी कोणी सांगत होता. त्यांच्यातला एक मुलगा, मला वाटतं त्याचं नाव देवधर असं काहीतरी असावं, तो म्हणाला, मला एक ठराविक स्वप्न बरेच वेळा पडलंय. त्यापासून आजवर मला काही अपाय झालेला नाही किंवा त्यामुळे एखादा अनर्थ टळलेला आहे असंही नाही. त्याला काही खास अर्थ असावा असंही मला वाटत नाही, पण माझ्या आठवणीत मला ते 8-10 वेळा तरी पडलंय. अर्थात त्यानंतर सर्वांनी त्याला ते स्वप्न सांगण्याचा आग्रह केला. अगदी प्रथम मला जेव्हा ते स्वप्न पडलं तेव्हा मी झोपेतून अगदी थरकाप होऊन जागा झालो, इतका मी भ्यायलो होतो. आणि भीती कमी व्हायला सुद्धा जाग आल्यावर कितीतरी वेळ लागला. पण आता मात्र माझ्या मनावर त्याचा इतका परिणाम होत नाही. म्हणतात ना, सवयीनं माणूस सैतानाला सुद्धा तुच्छ मानू लागतो. आतापर्यंत दरवेळी सुरुवात होते ती अशी की मी एका खूप मोठ्या डोंगराच्या उतारावर उभा आहे. जवळपासचा भाग मला कधी ओळखू येत नाही. मी ते ठिकाण पाहिलेलं नाही. झाडांच्या वगैरे अगदी अंधुक प्रतिमा असतात, त्याकडे माझं कधीही लक्ष नसतं. केवळ आसपास झाडं आहेत ही भावना मनात असते, एवढंच. खूप लांबवर नजर पोचते तिथपर्यंत असाच देखावा दिसतो, त्यात काही बदल नाही. माझं स्वतःचं वर्णनही मी त्यात करू शकत नाही. फक्त मी त्या उतारावर उभा आहे, मला पुढे जायचं एवढंच मनात असतं. उतारावर मध्येच एक काळीभोर लांब अशी खाच, एक लहानशी दरी दिसत असते. त्यावरून मला पुढे जायचं असतं आणि त्या दरीत काहीतरी आहे, त्याची मला प्राणांतिक भीती वाटत असते. चालताना मी जसजसा त्या काळ्या भगदाडापाशी येऊ लागतो तसतशी माझ्या मनाची भीती वाढू लागते. शेवटची 2-4 पावलं राहिली असताना मी जागा होतो. प्रथम मी अगदी घामानं थपथपलेला असायचा जागा झालो की, पण आता ते कमी झालंय. मात्र काळजाची धडधड जोरानं चालू असते. पुन्हा झोप लागायला खूप वेळ लागतो. त्याच्या सांगण्याचा सर्वांच्याच मनावर खूपच परिणाम झालेला दिसला. तो थट्टा करत नव्हता हे उघड होता. मात्र त्याला स्वप्नात खरोखर काय दिसत होतं हे कळणं कठीण होतं. कारण अनुभवापलीकडच्या गोष्टींना मन नावच देऊ शकत नाही. त्यासारख्या जास्तीत जास्त जवळच्या वस्तूचंच नाव त्याच्या मनात राहतं. आपण घेतलेल्या काही धड्यांचा उपयोग करावा अशी मला इच्छा झाली आणि मी म्हणालो, जरा ऐकता का सगळे? मी या बाबतीत जरा अभ्यास केलाय. तुमची जर तयारी असेल तर आता आपण या गोष्टीचा जरा खोलात जाऊन तपास करू. मला वाटतं संभाषणाच्या या कलाटणीची कोणी अपेक्षा केली नव्हती, पण जराशानं सारे देवधर सुद्धा तयार झाले. मी देवधरला एका झाडाला टेकून आरामशीरपणे बसायला सांगितलं आणि त्याच्या डोळ्यासमोर एका साखळीला अडकवलेला चकचकणारा किल्ल्यांचा जुडगा धरून थोड्याच वेळात त्याला निद्रावस्थेत नेलं. साऱ्यांना गप्प राहायची खूण केली. मी त्याच्या डोळ्यांच्या पापण्या उचलून पाहिल्या आणि तो पूर्णपणे झोपेत आहे का नाही याची खात्री करून घेतली. अगदी त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन मी त्याला हाक मारली, देवधर, अहो देवधर. जरा वेळानं त्याचा अस्पष्ट हुंकार ऐकू आला, तुम्ही मला ओळखलं का? मी समर्थ आहे. होय, जड आवाजात त्याचं उत्तर आलं. तुम्हाला आत्ता काय दिसतंय? त्याच्या बडबडीतून काहीच अर्थ निघणार का नव्हता. त्याला थोडं टोचावं लागणार आहे ही कल्पना मला आली. त्याच्या मनात डोंगराचा उतार ही त्याच्या स्वप्नस्थळाची खूण होती. तिचा उपयोग करायचं मी ठरवलं. चला आपण डोंगराच्या उतारावर जाऊ, आलात का? होय, अगदी हळू आवाजात त्याचं उत्तर आलं. चला आपण खाली जाऊ, निघालात का? झोपेत झालेली चलबिचल सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या, हातांच्या मुठी आवळल्या गेल्या. नाही नाही, नको, दात आवळून तो म्हणाला. पुढे जाण्याची त्याच्या मनाची तयारी नव्हती. हे काम पूर्ण करायला आता पुढची पायरी गाठावी लागणार अशी माझी खात्री झाली. ती म्हणजे त्याच्या मनात प्रवेश करणं. प्रत्येकाचं मन म्हणजे चांगल्या वाईट प्रवृत्तींचा आणि अथांग शक्तींचा उसळणारा सागर आहे. केवळ माणूस त्याचा उपयोग करत नाही म्हणून. तेव्हा ही गोष्ट अगदी सावधानतेनं करायला पाहिजे होती आणि माझं अस्तित्व
त्यावेळी लुप्त होऊ नये म्हणून माझ्या स्वतःची खूण माझ्याजवळ सतत ठेवणं मला भाग होतं. यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक उपायांपैकी घंटानाद हा उपाय मी आता योजला. मी माझ्या मनात प्रथम मी समर्थ आहे, मी समर्थ आहे असा शांत संयमित विचार सुरू केला. नंतर डोळ्यांसमोर एक मोठी घंटा उभी करून या प्रत्येक वाक्याबरोबर त्या प्रचंड घंटेचा नाद सुरू केला. हा नाद आता प्रत्येक आवृत्तीला मला माझ्या व्यक्तिमत्वाची आठवण देण्यास पुरेसा होता. एवढं पूर्ण झाल्यावर मग मी त्या घंटानादास हळूहळू पार्श्वभूमीवर नेऊन ठेवलं आणि माझ्या मुख्य कामाला लागलो. आता या क्रियेचं शब्दांनी वर्णन कसं करायचं? रात्रीच्या अंधारात आपण दिव्याचं बटण अचूक कसं शोधून काढतो, त्यावेळी कोणतं ज्ञानेंद्रिय वापरतो, त्यासारख्याच थोड्याशा क्रियेनं मी माझ्या मनानं त्याच्या निद्रिस्त मनाचा शोध घेतला. सांगड घालण्यासाठी त्यानं वर्णन केलेला देखावा मी सारखा डोळ्यांसमोर ठेवला होता. एकदम माझ्या भोवती तो देखावा उभा राहिला आणि त्याच्याबरोबर मीही त्या डोंगराच्या कडेवर उभा होतो. माझ्या मनात अगदी मागे हळू पण नियमितपणे होणारा घंटानादच फक्त मला आता माझ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची जाणीव देत होता. त्याच्या डोळ्यातून मी समोर पाहिलं आणि त्याला जे दिसलं नव्हतं ते मला दिसलं. समोर एक लढाईचा देखावा होता, किंबहुना युद्ध होऊन गेलेल्या युद्धक्षेत्राचा तो देखावा होता. आणि समोरच्या उताराजवळच्या दरीजवळ मला काहीतरी दिसलं. मी स्वतः पुढे जाऊन पाहिलं आणि मलाही धक्का बसला. लष्करी वेशात देवधरच स्वतः तिथे मृतावस्थेत पडले होते. मला एकदम सर्व उलगडा झाला. सृष्टीच्या काही विचित्र रचनेमुळे भविष्यातील काही भाग देवधरांना दिसत होता. पुढे होणाऱ्या कोणत्या तरी युद्धात ते भाग घेणार होते आणि या ठिकाणी त्यांचा अंत होणार होता. त्यांचं मन साहजिकच तिथपर्यंत जाण्यास कचरत होतं. यावर उपाय एकच, त्यांच्या मनातून ते सारं काढून टाकणं. माझ्या घंटानादाच्या रोखानं मी त्या देखाव्यातून अंग काढून घेतलं आणि जागा झालो. आवाजात आज्ञा आणून मी म्हणालो, देवधर, माझा आवाज ऐका. होय, त्याचं उत्तर ताबडतोब आलं. समोर दिसणारं दृश्य तुम्ही विसरून जा. लहानपणी तुम्ही कोणत्या देवळात जात होतात? गावाबाहेरच्या मारुतीच्या. हा डोंगर दिसला की यापुढे तुमच्या डोळ्यांसमोर ते देऊळ येईल. होय. मी इतर एक दोघांना त्याला आडवं निजवण्यास सांगितलं, मात्र बाकी काहीही कोणास सांगितलं नाही. जरा वेळानं देवधरांना जाग आली. यावेळी त्यांना मी हसून सांगितलं, देवधर, आता यापुढे तुम्हाला तसलं स्वप्न कधीही पडणार नाही. मुलांचा मूड परत यायला जरा वेळ लागला, पण जरा वेळानं सारे जण सगळं विसरून गेले. पण नातूंच्या आगराच्या प्रसंगाची सुरुवात येथपासूनच झाली. कारण त्याच ग्रुपमध्ये यशवंत नातू या नावाचा एक विद्यार्थी होता. त्यानं माझी गाठ घेतली त्यावेळी माझी हिमालयातली आणखी एक यात्रा झाली होती आणि माझ्यात बराच विश्वास आणि शक्ती आली होती. अर्थात प्रथम मला त्याची ओळख पटली नाही, पण त्यानं त्या प्रसंगाची आठवण करून देताच मात्र माझ्या डोळ्यांसमोर ते सर्व उभं राहिलं. मी प्रथम देवधरची चौकशी केली. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यानं आर्मीत कमिशन घेतलं होतं. पुढे होणारं कोणास चुकणार. सर, मी तुमच्याकडे जरा खाजगी कामासाठी आलोय. मी हसून त्याला म्हणालो, अरे मी आता सर नाही, मला केवळ समर्थ म्हणत जा. पण त्याला ते काही शेवटपर्यंत जमलं नाही. मी त्याला खोलीत बसवून कॉफी वगैरे दिली. त्याचा बुजरेपणा कमी व्हायला जरा वेळ लागला. मग मी त्याला त्याचं माझ्याकडे काय काम होतं याची विचारणा केली. सर, त्या दिवशी तुम्ही देवधरांच्या वेळी म्हणालात ते खरं आहे का? काय खरं आहे का? की मला या बाबतीत थोडं कळतं का तुम्ही आमची थट्टा करत होतात? मी हसून म्हणालो, नाही, मला त्याबद्दल कळतं, हे मी खरंच बोललो होतो. एक उसासा टाकून तो म्हणाला, माझी खात्री होती की ती काही ट्रिक नव्हती. तरी पण मला त्याची हकीकत प्रश्नोत्तरांच्या रूपानंच काढून घ्यावी लागली. थोडक्यात सारांश असा की कोकणात त्यांच्या वाडीच्या मागच्या बाजूला कोर्टात वादात पडलेली जमीन होती. भाऊबंदकीचे खटले वर्षानुवर्ष चालले होते.
सरतेशेवटी त्यांचा निकाल यशवंताच्या वडिलांच्या बाजूनं झाला होता. अर्थात गेली कित्येक वर्ष ती जमीन पडीक होती आणि त्याच्या आजोबांच्या वेळेपासून त्या जागेबद्दल गवगवा होता. रात्रीचं, विशेषतः अंधाऱ्या रात्रीचं तिकडे एकटं दुकटं जाण्यास कोणी धजत नसे. आजोबांच्या वेळेपासून कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या आणि माणसांची थोडी बहुत वर्दळ होती ती सुद्धा थांबली. पडळ होती तीही चंद्रमौळी अवस्थेला आली होती. गेल्या 5-6 वर्षात तर तिकडे चिटपाखरूही फिरकत नव्हतं. यशवंताच्या बाजूनं निकाल लागल्यावर यशवंताचे वडील साहजिकच तिथे सुपारीची बाग वगैरे करण्याचा विचार करू लागले. त्यांचंही आता वय झालं होतं, म्हणून त्यांनी वाडीतील 1-2 गडी माणसं बरोबर घेऊन पडळीचा 1-2 दिवस मुक्काम करायचा बेत केला. घरच्या व गावच्या लोकांनी खूप सांगून पाहिलं की रात्रीचं तिथे वस्तीस राहू नका, पण त्यांचं म्हणणं, मी कोणाचं कधी वाईट केलं नाही तर मला कशाची भीती. कोणाचंही न ऐकता ते गेले. बरोबरची गडी माणसं सुद्धा कचरत होती, पण मालकाच्या शब्दापुढे कोणाला काही बोलता येईना. संध्याकाळपर्यंत जमिनीची पाहणी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून आखायला आणि खाचायला सुरुवात करायचं ठरवलं. रात्री 8च्या सुमारास चांगल्या चांदण्यात सगळ्यांनी खाणं वगैरे उरकलं आणि पान तंबाखू झाल्यावर मालक पडळीच्या आडोशाला आणि 2 गडी बाहेरच्या ओट्यावर असे झोपले. दिवसभराच्या वाटचालीनं आणि श्रमानं तिघं झोपले होते. पाहता पाहता झोप लागली सर्वांना. म्हणजे ही सर्व हकीकत गड्यांनी मागाहून सांगितली. मध्यरात्रीच्या सुमारास पडळीतून एकदम आरडाओरडा ऐकू आला. एका गड्याला जाग आली. नीट शुद्धीवर येऊन त्यानं दुसऱ्याला हलवून जागा करीपर्यंत थोडा तरी वेळ गेलाच. दोघं दिंगमूड होऊन अंथरुणावर बसले आणि मग आतून शेवटची किंकाळी ऐकू आली. दोघं उठून भीत भीत आत पाहू लागले. मालक अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यांच्या जवळच हिरवट पाण्याचं एक थारोळं होतं. आत कुबट वास सुटला होता. चांदणं इतकं स्वच्छ पडलं होतं की दिव्याची सुद्धा गरज नव्हती. वरच्या अनेक भगदाडातून मालकांच्या तोंडावर स्वच्छ प्रकाश पडला होता. त्यांच्याकडे पाहावत नव्हतं. गड्यांनी त्यांना उचलून अलगद पायरीवर निजवलं, पण त्यांचा देह केव्हाच निष्प्राण झाला होता. दोघे धापा टाकत पहाटे 2च्या सुमारास गावात आले आणि जरा वेळानं 5-15 धटिंगण माणसं मशाली घेऊन आगारावर गेली. उन्हाळ्याचे दिवस, एव्हांना चांगलं फटफटायला लागलं होतं. गड्यांनी ठेवलेल्या अवस्थेतच मालक पडले होते. मगाशी गड्यांनी पाहिलेल्या पाण्याची खूण मात्र जमिनीवर एका ओलसर डागानं दिसत होती, पण बाकी सर्व खोली रिकामी होती. मालकांना त्यांनी घरी आणलं. गावात एक रिटायर्ड सरकारी डॉक्टर होते. त्यांनी तपासणी केली. हृदयक्रिया बंद पडली आहे असं त्यांनी मत दिलं. यशवंताच्या वडिलांचे अंत्यसंस्कार वगैरे झाले, पण ते आगाराचं रहस्य तसंच राहिलं. त्यावेळी कोणाला विचार करायला वेळच नव्हता, पण यशवंताच्या मनातून ती गोष्ट कधीही गेली नाही. आईजवळ गोष्ट काढायची सोयच नव्हती, पण या वर्षश्राद्धाच्या वेळी तो गावी गेला होता. कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टीही होती, त्यामुळे तिथे तो 3-4 आठवडे राहिला होता. तिथे त्याच्या वडिलांना झालेल्या अपघाताचा त्याच्या मनावर परिणाम झाला असला पाहिजे, कारण त्या बांधावरून आत पाय टाकताच त्याला एखाद्या दूषित वातावरणात आल्यासारखं वाटायला लागलं. सूर्यप्रकाश सुद्धा काजळून गेलाय. हवेतला ताजेपणा कमी झालाय. त्याच्या शरीरातील जीवनशक्तीला ओहोटी लागली असं वाटायला लागलं. हे सारे त्याच्याच तोंडचे शब्द आहेत बरं का आप्पा. तो जसजसा पडळीजवळ जाऊ लागला तसतसा हा प्रभाव अधिकाधिक वाढू लागल्यासारखं त्याला वाटू लागलं. जणू या सर्व शक्तीचं केंद्र म्हणजे ती पडळ होती. तो पायऱ्यांजवळ पोहोचेतो त्याला धाप लागली होती. एखाद्या प्रचंड दाबाविरुद्ध आपण काम करत आहोत अशी भावना त्याला झाली, आणि त्याबरोबर हेही की आपण फार वेळ इथे तग धरू शकणार नाही. त्यानं ओट्यावर चढून आत फक्त एक दृष्टिक्षेप टाकला आणि त्याच पावली तो परत फिरला. त्याच्या नजरेला प्रत्यक्ष काहीच दिसलं नाही, पण मनाला सारखं वाटत होतं की कोणत्याही क्षणी आपणावर कुठल्याही बाजूनं घाव येईल. तो परत बांधाबाहेर पडला तेव्हा त्याचं अंग घामानं थपथपून निघालं होतं. वाटेतल्या दगडावर त्यानं बराच वेळ विश्रांती घेतली. तेव्हा कुठे त्याचं शरीर आणि मन भानावर आलं. घरी आला, पण कोणाशी याबद्दल चकार शब्द बोलला नाही. पण त्यानं मनाशी खुणगाठ बांधली की या गोष्टीत कुणातरी अधिकारी माणसाचं सहाय्य घेतलं पाहिजे.
एकट्याच्या हातून होणारी ही गोष्ट नाही. त्याच्या या सर्व सांगण्यात तो कुठे अडखळला नाही किंवा विचार करून बोलला नाही. त्याच्या मनात ही हकीकत सारखी घोळत असली पाहिजे. पण मग मात्र त्याच्या बोलण्याचा ओघ अडखळला. बोल ना, पुढे काय? माझं चांगलंच लक्ष वेधून घेतलंयस तू. सर, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आलो होतो. तुम्हाला या बाबतीत मला काही मदत करता येईल का? पण आता मदत करणार का काय आहे? तुझे वडील तर काही परत येत नाहीत आणि तुझाही तिकडे कायम राहण्याचा विचार नाही. सर, माझा एक प्रकारचा वैयक्तिक राग तर आहेच त्या जागेवर. पण ते आगर म्हणजे एखाद्या बेसावध माणसाला सापळ्यासारखं पकडेल. त्यामध्ये जाणाऱ्या प्रत्येक माणसाला तिथे धोका आहे. बर, ते मागाहून पाहू. तू गावात वडिलांच्या मृत्यूनंतर चौकशी तर केली असेल की नाही, की आता या आगारात प्रकार आहेत तरी काय? त्याचा चेहरा एकदम ओशाळला आणि मला जी शंका आली होती ती खरी ठरली. सर, आमच्याच घराण्यातल्या माणसांबद्दल गोष्टी आहेत साऱ्या. 3-4 पिढ्यांपूर्वी झालेल्या आहेत, पण गावकऱ्यांच्या बोलण्यात अजून नेहमी येतात. विठ्ठलपंत आणि त्यांचे मागोमाग त्यांचा मुलगा मोरोपंत यांची नावं त्यात सारखी गोवली गेली आहेत. विशेषतः विठ्ठलपंत. त्यांच्या नावावर सांगण्यात येणाऱ्या कथा ऐकल्या की असं वाटतं की हा होता तरी कोण, माणूस का सैतान. जरा वेळ तो काहीच बोलला नाही आणि मग म्हणाला, मी तुम्हाला असं सुचवायला आलो होतो की आता कॉलेजला सुट्ट्या लागतील, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर 7-8 दिवस गावाकडे येऊ शकाल का? मी एकदम फार मागतोय तुमच्याकडनं, पण या गोष्टीत काय करावं हे मला सुचत नाही. केवळ त्या दिवशी तुम्ही देवधर बरोबर बोललात म्हणून मी तुमच्याकडे आलो तरी. त्याचा असहाय्यपणा मला स्पष्ट दिसत होता. त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या कर्तबगारीला हे एक आव्हानच होतं. तिथे काय प्रकारची भानगड असावी याबद्दल एव्हाना मी मनाशी 1-2 तर्क बांधले होते. पण त्याला एकदम होकार देणंही मला उचित वाटेना. अरे पण सर्व काम सोडून देऊन मी असा कसा एकदम येऊ शकणार? सर प्लीज, नाहीतरी व्हेकेशनमध्ये तुम्ही कुठेतरी 4-5 दिवस जाताच. आणखी एखादा दिवस फार तर. आणि तेवढी गोष्ट सोडली तर तुम्हाला सुट्टी अगदी चांगली मजेत घालवायला मिळेल याची मी हमी देतो. मी त्याला होकार दिला आणि नक्की वेळ दिवस वगैरे ठरवून त्याप्रमाणे मला कळवायला त्याला सांगितलं. त्याच्या खांद्यावरची जबाबदारी आता मी घेतली होती. त्याच्या गावी जाण्याचं जेव्हा मी ठरवलं तेव्हा या बाबतीत जरा खोल विचार करणं भाग पडलं. असले आविष्कार 3 प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे बघणाऱ्याच्याच मनाच्या किंवा मेंदूच्या विकृतीमुळे त्याला दिसणारे व कधीकधी त्याच्यामुळे बाहेरच्या जगातही काही काळ अस्तित्वात येणारे, म्हणजे तुला पाटील थोरातची गोष्ट आठवेल. दुसरा प्रकार म्हणजे मानवी भावना किंवा विकार पराकोटीला पोहोचले की त्यांचा ठसा निसर्गावर उमटतो आणि ठराविक वेळी या प्रसंगाच्या पुनरावृत्त्या झालेल्या पाहण्यात येतात. पण तिसरा प्रकार हा माणसाला जास्त धोकादायक असा ठरण्याची शक्यता असते. ज्या स्थळी अत्यंत निर्घृण कृत्य घडलेली असतात ती जागाच मानवी आयुष्याला घातक होते आणि माणसाचा तेथे प्रवेश होताच या शक्ती एकवटून कोणतंही रूप घेऊन त्याचा नाश करण्याची खटपट करतात. त्यावेळी त्या माणसावर शारीरिक आणि मानसिक असा चौफेर हल्ला होण्याची शक्यता आणि भीती असते. आणि जितकी माणसं या असुरांना बळी पडतील त्या प्रमाणात त्यांच्या शक्तीत जणू वाढ होत जाते. एखाद्या वस्तूला पडलेली कीड जसं वस्तूचा नाश करून स्वतः वाढत जाते ना, त्यापैकीच हा प्रकार. मी यशवंताकडून एकंदर ऐकलेल्या हकीकतीवरून ही आगरातली पडळ 3ऱ्या प्रकारात मोडत असावी अशी मला शंका आली आणि मी माझ्या संरक्षणासाठी चांगली तयारी करावयाची आवश्यकता मला पटली. या जागा निर्धास्त करावायच्या म्हणजे नागाचं विष काढण्यासाठी त्याला एखाद्या जाड कापडावर जसं पुन्हा पुन्हा डंख मारायला लावतात त्याप्रमाणे त्यांना शारीरिक व मानसिक हल्ले पुन्हा पुन्हा करायला लावायचे. त्यातच तिथे जमलेल्या शक्ती क्षीण होऊन जातात आणि एकदा का त्या क्षीण झाल्या की माणसांची वर्दळ वाढते आणि त्यानं त्या आणखीच क्षीण होतात. तेव्हा सर्व बाजूंनी बचावाची तयारी ठेवणं मला भाग होतं. तिथे जायच्या वेळच्या प्रवासात सांगण्यासारखं काही नाही. त्याच्या घरची माणसं ही स्वभावानं मनमिळाऊ होती.
त्यानं पत्रात माझ्याबद्दल काय लिहिलं होतं कोणास ठाऊक, पण सुरुवातीला सगळे मला इतकं बिचकून वावरत होते की मलाच अवघड वाटायला लागलं. पण त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची मनं हलकी करायला पहिले 2 दिवस पुरे पडले. आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासूनच बरोबर खावयास काहीतरी आणि चहाचा एक थर्मास असं घेऊन खूप लांबवर जाण्याचा नियम ठेवला होता. त्यापुढे 3-4 दिवसांनी कोणी काही विचारपूस न करता आम्ही बाहेर पडलो आणि आगाराची वाट धरली. आगाराचं ठिकाण जरा ध्यानात घेण्यासारखं आहे. गावाकडून गेल्यावर थोडासा उंचवटा होता. 3-1 फुटांचा असेल आणि पायवाट त्याच्या माथ्यावर आली की खाली आगाराची जमीन पसरलेली दिसे. त्यात डाव्या हाताला पडळीची मोडकी तोडकी इमारत होती. माथ्यावर येताच एखाद्या उग्र वासाच्या भपकाऱ्यासारखा तेथील दुष्ट शक्तीचा प्रभाव मला जाणवला. एखाद्या खोलगट जागेत जसं सूर्योदयानंतरही धुकं भरून राहावं आणि ती जागा बाहेरच्या प्रसन्न वातावरणापेक्षा वेगळी, धूसर, अस्पष्ट दिसावी, त्याप्रमाणे त्या खोलगटात सृष्टीची सर्व शुद्धता, निर्मळपणा कमी झाला होता, अस्पष्ट झाला होता. तिथला वेगळेपणा एकदम जाणवत होता. एकदम उतारावरून खाली न जाता त्या टेकडीच्या माथ्यावरून आम्ही जरा वेळ हिंडलो. जरा एका बाजूला जाताच पूर्वी वापरून आता निरुपयोगी झालेली एक मोठी डबराची खाण लागली. तिच्यामध्ये पावसाचं वगैरे खूप पाणी साचलं होतं आणि त्या निश्चल पाण्यावर शेवाळ्याचा हिरवागार थर जमला होता. यशवंत, तुझ्या घराण्यातल्या विडावाकड्या गोष्टींशी या दगडाच्या खाणीचा काही संबंध आहे का रे? मी सहज विचारलं. तो थांबला. त्याच्या तोंडाकडे पाहताच मला एकदम वाटलं हा प्रश्न विचारायला नको होता आत्ताच. त्याच्या मनात त्यामुळे नाही ते विचार येतील. तो अडखळत म्हणाला, हो आहे असं वाटतं. त्यासंबंधी मी काहीतरी ऐकल्यासारखं वाटतं. तो विषय तेवढ्यावरच सोडून आम्ही पडळीकडे वळलो. आमच्या जागेपासून पडळ सुमारे 400-500 फुटांवर होती आणि पाण्यावर काही कारणानं तरंग उठताना जसे आपल्याला त्याचं केंद्र डोळ्यांनी स्पष्ट दिसतं, तसे माझ्या अंतःचक्षूंना या सर्व दुष्ट वावटळीचं केंद्र त्या पडळीत अगदी स्वच्छ दिसत होतं. पण तेवढ्यात यशवंत पुन्हा थांबला. त्याची नजर त्या पडळीवर खिळून राहिली होती. का रे, थांबलास का? काहीतरी बसलेलं दिसतंय पडळीच्या पायरीवर, तो म्हणाला. मला स्वतःला काहीच दिसत नव्हतं, पण तिथली ढवळाढवळ मात्र जाणवत होती. तर मग त्याला या स्वरूपात काय दिसणं शक्य होतं? मी त्याला म्हणालो, यशवंता, नीट बघून सांग, थांब हवा तर इथे. नीट सांगता येत नाही सर. एखादा हिरवा कपडा पांघरून कोणीतरी बसावं तसं दिसतंय, पण सारखं हल्ल्यासारखं वाटतं. मी त्याला माझ्याजवळची दुर्बीण दिली आणि त्यातून पाहायला सांगितलं. दुर्बिणीचा फोकस ॲडजस्ट करताना त्याचे हात चांगलेच कापत होते. दुर्बिणीतून त्यानं काही वेळ पाहिलं आणि मग दुर्बीण खाली करून त्यानं माझ्याकडे असहाय्य नजरेनं पाहिलं. त्यात काही स्पष्टपणा येत नाही. जवळपासच्या फरशांच्या दर्जासुद्धा स्पष्ट दिसतात, पण ते मात्र आहे तसंच आहे. आता एवढं मात्र वाटतं की अंगावर ओलसर हिरवट असं काहीतरी असावं. त्याचा चेहरा अगदी पांढरा पडला होता. सर, वडिलांच्या वेळी तिथे असंच हिरवटसर पाणी पडलं होतं, गडी सांगतात. आणि मला तुम्ही ती दगडांची खाण दाखवलीत मघाशी, त्यावर शेवाळाचं हिरवट पाणी होतं, त्यातून काहीतरी. माझा हात त्यानं एकदम धरला. सर, मला माफ करा. मी काही खाली येत नाही तिथपर्यंत. माझ्याच्यानं यायचंच नाही. त्याला विनाकारण सूचक गोष्टी दाखवल्याबद्दल मलाच माझा राग आला. मी त्याला म्हणालो, तू इथे एकटा बसतोस का? मी खाली जाऊन पाहून येतो. मला त्यावेळी त्याचा खरोखर अभिमान वाटला. त्यानं कपाळावरचा घाम पुसला आणि तो म्हणाला, सर, मी मगाशी बोललो त्याबद्दल मला माफ करा. मला आता माझीच लाज वाटते. मी तुमच्याबरोबर तिथपर्यंत आणखी कुठेही येतो. मी इतका भित्रा असेन याची माझी मलाच कल्पना नव्हती. अरे, तू भित्रेपणाला दोष देऊ नकोस. माणसाच्या संरक्षणासाठीच भीतीचा उगम झालाय. आपले पूर्वज न भीता शूरपणानं एखाद्या टेरिडॅक्टिलच्या किंवा मेगासॉरसच्या किंवा दातवाल्या वाघाच्या अंगावर धावून गेले असते. लपून बसले नसते तर मानव जातच अस्तित्वात आली नसती.
मी त्याला सांगत असलेल्या गोष्टी किती जरी खऱ्या असल्या तरी त्या केवळ त्याच्या समाधानाकरताच मी सांगतोय असं त्याला वाटतंय. असं पाहून मी तो नाद सोडून दिला आणि त्याला म्हणालो, ठीक आहे चल, पण केव्हाही जर परत यावंसं वाटू लागलं तर तसंच सांग, मागे पुढे पाहू नकोस. धैर्याच्या खोट्या कल्पनांनी खूप वेळा सत्यानाश झालाय. आम्ही उतारावरून खाली पडळीकडे निघालो. थोडंसं अंतर चालून गेल्यावर मी परत त्याला काय दिसतं म्हणून विचारलं. काहीतरी पायरीवर बसलं असावं असं दिसतं, अजूनही काही स्पष्ट दिसत नाही. तो म्हणाला. मला स्वतःला काहीच दिसत नव्हतं. प्रत्यक्ष आणि भासात्मक यामध्ये भेद करण्याचं आणि त्यापैकी जे भासात्मक असेल त्याचा मेंदूवर परिणाम होण्यापूर्वीच त्याचा निकाल लावण्याचं शिक्षण माझ्या नसांना मिळालं होतं. त्यामुळे तिथला हा जो काही संदेश होता तो माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नव्हता. शारीरिक व मानसिक बचावाची तयारी म्हणून जे मी तुला सांगितलं त्यापैकीच हा एक भाग होता. आम्ही आणखी जवळ आलो, सुमारे 50 फुटांवर आलो. आता पुन्हा एकदा मी यशवंताला विचारलं. पुन्हा त्याचं तेच उत्तर आलं. पण आम्ही 1-2 पावलं पुढे जाताच तो एकदम थबकला आणि त्यानं माझा हात पकडला. त्याचे विस्फारलेले डोळे समोर पाहत होते. ते आता मान वर करून पाहत आहे आपल्याकडे. त्याचं सर्व अंग थरथरत होतं. त्याच्या धैर्याचं मला कौतुक वाटलं. त्याला तोंडावर काहीच नाही सर, काही अवयवच नाहीत, नुसता हिरवट शेवाळ्याचा पुंजका, गोंडा दिसतोय तोंडाच्या जागी. त्याच्या सर्वांगातून हिरवट पाणी निथळतंय. त्यानं हातांनी आपलं तोंड झाकून घेतलं. मी त्याला हलकेच उलटा फिरवला. आम्ही ज्या वाटेनं आलो तो त्या वाटेनं आम्ही परत फिरलो. त्याचं सर्व अंग प्रतिक्रियेनं हादरत होतं. माझ्या माहितीतले सागराच्या वर्णनाचे काही संस्कृत श्लोक मी मोठ्यानं म्हणायला सुरुवात केली. त्यात निसर्गाच्या विराट पण नैसर्गिक अशा शक्तीचं यथार्थ वर्णन होतं. जरा वेळानं त्याच्या इच्छेविरुद्ध त्याचं लक्ष या श्लोकात आणि मग त्यांचा अर्थ लावण्यात गुंतून गेलं. आम्ही ती टेकडी ओलांडली आणि गावच्या वाटेवर आलो. थँक्यू सर. आय एम सॉरी सर, तो पुटपुटला. त्याचा विचार आत्ता नको. आपण आता खूप मोठी चक्कर मारू, म्हणजे त्या थकव्यानं तुला आज रात्री झोप येईल, नाहीतर तुला त्रास होईल. त्याप्रमाणे मग त्या दिवशी मला इतर काही करायला वेळच मिळाला नाही. आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यावर बाहेर बसलो असताना तो एकदम म्हणाला, सर मघापासून विचारीन म्हणतोय, मला आज सकाळी तिथे जे काही दिसलं त्यालाच भूत किंवा पिशाच्य म्हणायचं का? रात्री तू हा विषय काढायला नको होतास यशवंता, पण आता तुला ते सांगितलं नाही तर तुला नीट झोप येणार नाही. तुला इथे काहीतरी दिसलं पण मग मला काही दिसलं नाही. यावरून तुझ्या ध्यानात आलं असेलच की तिथे काहीतरी आहे असा तुला केवळ भास होत होता. मी अगदी प्रत्यक्ष जवळ गेलो असतो, हात लावला असता तर काय झालं असतं? त्यानं साशंक आवाजात प्रश्न केला. तुझी दृष्टी फसली, तुझं स्पर्शेंद्रिय फसलं नसतं कशावरून? तुझ्या हाताला काहीतरी ओलं चिकट गार लागलं नसतं कशावरून? एक गोष्ट ध्यानात घेत नाहीस. तिथे प्रत्यक्ष काय आहे हा प्रश्न नाही, तुझ्या मेंदूला तिथल्या वस्तूंचे काय संदेश मिळतात किंवा जे संदेश मिळतात त्यातून तुझा मेंदू काय अर्थ काढतो हे महत्वाचं आहे. डोळे हातानं घट्ट मिटले की दाट निळी लाल वर्तुळं दिसतात. अर्थात मिळालेल्या संदेशातून मेंदू काहीतरी ओळखीचा अर्थ काढतो, हो की नाही? पण मी त्याला सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली नाही, ती ही की इथे काहीतरी आहे असा त्याच्या मनाचा पक्का विश्वास बसला तर मग त्याचा मेंदू त्या काहीतरीचं इतर वातावरणही स्वीकारेल, त्यात प्रवेश करील, नाशाची पहिली पायरी. पण शेवटी त्यानं तो प्रश्न विचारलाच. पण सर, हे सर्व जरी खरं मानलं तरी तिथे प्रत्यक्षात आहे तरी काय? आता त्याला कसं उत्तर देणार? हा प्रश्न आपल्या आत्ताच्या चर्चेच्या आवाक्यातला नाही. म्हणजे असं की जास्त खोलात शिरल्याखेरीज मी तुला ते सांगू शकणार नाही. रोजचं व्यवहारातलं उदाहरण घे. झाडांची पानं किंवा कपडे हललेले दिसले की आपण निष्कर्ष काढतो की तिथे वारा आहे. पण वस्तूंची हालचाल आणि वाऱ्याची शक्ती आणि स्वभाव यामध्ये जितकं साम्य आहे तितकंच साम्य
तुम्हाला दिसणारी भूतं आणि त्यांच्या मागची कारणं यांच्यात आहे. आणि माणूस आजपर्यंत या गोष्टींना जो भीत आलाय त्यामध्ये कोणत्याही नवख्या व अनाकलनीय गोष्टीला त्याज्य समजण्याची माणसाची संरक्षक प्रवृत्तीही थोड्याफार प्रमाणात कारणीभूत आहे. पण त्याच्या मनावरचा भीतीचा पगडा काही कमी झाला नाही. ज्याला पाण्याची भयंकर भीती अशा माणसापुढे पट्टीच्या पोहणाऱ्यानं 10 वेळा पाण्यात उडी मारून दाखवली तरी त्याचा काय उपयोग होणार आहे? त्याची भीती कशी कमी होणार? त्याला झोप लागेपर्यंत मी त्याच्यावर लक्ष ठेवलं होतं, पण सुदैवानं त्या रात्री त्याला काही त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी यशवंताला तयारी करून देण्यास सांगितलं. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची एक छटा येऊन गेली. सर, तुम्ही तिथे एकटे जात आहात, काही धोका नाही ना? मी हसून केवळ मानेनच त्याला नाही म्हणून सांगितलं. पिशवी आणि थर्मास काखोटीला लावून मी आगाराची वाट धरली. इतर कशात वेळ घालवण्याचं आज मला प्रयोजनच नव्हतं आणि तिथे बंदोबस्त करायला किती वेळ लागतो कोणी सांगावं. आगारावर येताच मी प्रथम पडळीची पायरी नीट पाहिली. तिथे ओलसर असा हिरवट डाग होता. माझ्याबरोबर यशवंत नव्हता हे ठीकच झालं, नाहीतर त्याला हा डाग समजावून सांगणं कठीण झालं असतं. येथला प्रकार साध्या सोंगाचा खेळ नसून फार प्रबळ शक्तीचा आणि धोक्याचा होता. त्याच्यापासून ते लपलं नसतं. यशवंतच्या वडिलांना दाराच्या आत अपघात झाला होता. त्या जागेजवळच मी मुक्काम ठोकला आणि काहीतरी दिसायची जरा वेळ वाट पाहिली, पण माझ्या आसपास कशाचाही उद्भव झाला नाही. तिथली ढवळाढवळ जरी मला जाणवत होती तरी त्याला काहीही मूर्त रूप येत नव्हतं आणि तसा काहीतरी प्रकार झाल्याशिवाय मला त्याच्यावर काही इलाज करणं शक्य नव्हतं. जरा वेळानं माझ्या ध्यानात आलं की मी आहे अशा अवस्थेतच राहिलो तर मला काहीच दिसणार नाही. कसं दिसणार? मीच स्वतः शिकवून तयार केलेले माझे अवयव माझं रक्षण करत होते. मेंदूवरच्या या द्वारपालांना काही वेळ रजा दिल्याशिवाय या संवेदनांना आत प्रवेश मिळणं शक्यच नव्हतं. पण असं करण्यात काही धोका होता का? पण असला तरी तो स्वीकारणं भागच होता. थोड्याशा प्रयत्नानं मी माझ्या मनावरचं हे संरक्षक कवच काढून टाकलं आणि बाहेरच्या जगाला मन उघडं केलं. डोळे उघडले मात्र असहाय्य झालेलं माझं मन त्या भयंकर वावटळीत एखाद्या पाचोळ्यासारखं सापडलं. काळा चष्मा काढला की उन्हानं प्रकाशानं डोळे एकदम दिपून जावेत त्याप्रमाणे हे संरक्षण निघताच माझं मन असहाय्यपणे त्या वादळात सापडलं. ज्या गोष्टी इतका वेळ मला दिसत नव्हत्या, ऐकू येत नव्हत्या, स्पर्शात नव्हत्या, ते सारं आता सुरू झालं. माझ्या समोरच पायरीवर यशवंतानं काल वर्णन केलेले, काय म्हणू मी, ते बसलं होतं. त्याचं प्रत्यक्ष स्वरूप तर भयानक आणि विलक्षण होतंच, पण त्यातून सूचित होणारी अनैसर्गिकता जास्त भयानक होती. तो किंवा ते पायरीवर बसून मान वर करून माझ्याकडे पाहत होतं. स्वतःशीच मधून मधून मान हलवत होतं. तोंडवजा असलेल्या शेवाळ्याच्या गोळ्यातून मानवी आवाजाची अमानुष नक्कल करत होता. मानवी हालचालींची आणि संस्कारांची ती भ्रष्ट नक्कल होती. त्यामध्ये अक्कल नव्हती, खास नाशाचा असा हेतू नव्हता आणि त्यात जर अचाट पाशवी शक्ती भरून राहिली नसती तर ते हास्यास्पद ठरलं असतं. पण माझ्यात झालेला बदल त्यालाही जाणवला असला पाहिजे, कारण लागलीच ते जाग्यावरून अडखळत उठलं आणि माझ्या रोखानं त्याची लटपटती पावलं पडायला लागली. माझं भीतीनं भांबावून गेलेलं मन शारीरिक पातळीवरूनच विचार करत होतं आणि जास्त विचार न करता मी माझ्या पायातली चप्पल त्या जोर नसल्यामुळे लटपटणाऱ्या, डोळे नसल्यामुळे चाचपडणाऱ्या किळसवाण्या गोळ्याच्या रोखानं जोरानं मारली. ती नेमकी मानेवर बसली आणि तेवढ्या जागेचा हिरवा गोळा खाली पडला. तरीही ते चाचपडत पुढे पुढे येतच राहिलं आणि मग माझ्या मनात प्रकाश पडला. मी पाहत होतो ते इथल्या शक्तीनं निर्माण केलेलं एक मनुष्यरूपी बाहुलं होतं, बुजगावणं होतं. मलाही या शक्तीच्या खऱ्या रूपाचा अजून बोध झाला नव्हता, अंदाज आला नव्हता. ते पाघळत माझ्या जवळ आलं. हातातल्या काठीनं 2-4 फटके मारून मी त्याचे दोन्ही हात खाली पाडले, पण तेवढ्यानं ते थांबलं नाही.
मी खालच्या पायावर फटका मारला, त्याच्या मांडीजवळच्या भागावर फट पडून ती उकलली आणि वरचा गोळा खाली कोसळला. मी झटकन खोलीत गेलो नसतो तर तो माझ्या अंगावर पडला असता. मी आत भिंतीला पाठ लावून उभा राहिलो. हिरवट शेवाळ्याचा, तो बिन हाताचा, बिन पायाचा, बिन डोक्याचा गोळा मोठ्या कष्टानं उमरा ओलांडून खोलीत आला आणि माझ्या रोखानं सरपटत येऊ लागला. आता माझ्या ध्यानात आलं, यशवंताच्या वडिलांना तिथे काय दिसलं होतं आणि ते कशाकडे पाहून किंचाळले होते. मी मागाहून शांतपणे विचार केला तेव्हा माझी खात्री झाली की मी स्तब्ध उभा राहिलो असतो तर काही झालं नसतं मला, कारण मला प्रत्यक्ष शारीरिक इजा करण्याची शक्ती या लेचापेच्या गोळ्यात अजिबात नव्हती. पण नाही, मी इतका गडबडून गेलो की माझ्या हातातली काठी त्याच्यावर मी फेकून मारली. त्याचा काही उपयोग झाला नाही. ते सरपटत तसंच पुढे येत राहिलं. मी पुन्हा माझ्या भोवती माझं स्वतःचं संरक्षक कवच उभं करण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला. उंचीवरून आपण कितीही सहजपणे खाली उडी मारू शकतो, पण तसं परत वर जाणं अशक्य असतं. त्यावेळी मात्र माझ्याही मनाचा धीर सुटला. मी मनातल्या मनात मला अत्यंत प्रिय आणि पूजनीय असणाऱ्या माझ्या दैवतांची प्रार्थना केली आणि ही निर्वाणीची हाक माझ्या स्वामींना पोहोचली असली पाहिजे, कारण क्षणभर माझ्या आसपास हिमालयातल्या आमच्या आश्रमाभोवतालची थंड सुगंधित हवा खेळल्यासारखी वाटली. त्यांचं सान्निध्य मला अगदी जवळून जाणवलं आणि माझं मन माझ्या अभेद्य कवचाआड जाऊन पोहोचलं. माझ्या डोळ्यांसमोरचा तो लडबडणारा गोळा नाहीसा झाला. हवेतला कुंद कुबट वास नाहीसा झाला. माझ्या मनावरची आणि डोळ्यांवरची भीतीची झापड नाहीशी झाली होती. मी कशाला घाबरलो होतो याचं माझं मलाच नवल वाटलं. खाली वाकून मी काठी उचलली. आतल्या खोलीत एक मोठंसं हिरवट पाण्याचं थारोळं होतं आणि बाहेर माझ्या चपलांवर एक दोन लहानशी थारोळी होती. मी पायात चपला घातल्या आणि पडळीच्या पायऱ्या उतरून खाली आलो. माझी अवस्था अशी चमत्कारिक झाली होती की मी जर असा सुरक्षित रीतीनं राहू म्हटलं तर मला काही दिसत नव्हतं. बरं, या संरक्षणातून बाहेर येऊ म्हणावं तर माझं मन इतकं गांगरून जात होतं की त्याला आवाक्यात ठेवणं कठीण होतं. विचार करण्यासाठी मी पडळीजवळून लांब गेलो. समोरच पूर्वीचं अंगण होतं आणि ती जागा इतर बाजूंच्या मानानं चांगली साफ व सपाट होती. तेथील एका मोठ्याशा दगडावर बसून मी थर्मासमधला गरम गरम चहा घेतला. येथे घडणाऱ्या गोष्टींशी त्या पडळीचा संबंध होता आणि त्या निरुपयोगी खाणीचाही संबंध होता. अशा कोणत्या भयंकर घटना इथे घडल्या होत्या की त्यांचा वारसा इतक्या वर्षानंतरही त्या जागी चालू होता? माहितीच्या अभावी आत्ता आपल्या हाती तर्क करणं मात्र आहे, पण काहीतरी अमानुष घडलं असलं पाहिजे. खास पडळीत घडलं असलं पाहिजे. यावरून माझ्या मनात कल्पना आली की त्याचं केंद्र जिथे आहे तिथेच त्याची शक्ती एकवटली असेल. त्याला जर आपण इथून दूर दूर नेलं तर कदाचित त्याचा प्रभाव कमी होईल. पण माझ्या मनाला पुन्हा त्या स्थितीला एक्सपोज करण्यात धोका होता. परत मला त्यातून सुटका करून घेता येईल का? पण त्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. पडळीपासून सुमारे 30 फुटावर उभं राहून इथून त्यानं मान वर करताना पाहिलं होतं. तिथे उभा राहून मी परत माझ्या कवचातून बाहेर आलो. पोहत पोहत पाण्याखालून एकदम वर आलं की जसा कोलाहल आणि प्रकाश यांचा मारा होतो तसा माझ्या मनावर या विलक्षण संवेदनांचा झाला. माझी तर्कशुद्ध विचार करण्याची बुद्धी निकामी झाली. मला समोर परत पायरीवर ती हिरवी मान डोलावणारी हात हलवणारी प्रतिमा दिसली. मी आत्ताच त्याचे हातपाय काठीनं तोडले होते, तरीही ते परत सर्वच्या सर्व एकसंध होऊन माणसाची नक्कल करत होते. त्याचं माझ्याकडे अजून लक्ष गेलं नसावं किंवा त्याच्या आकलनाचा परीघ लहान असावा, पण आणखी केवळ 1-2 फूट पुढे सरकण्यास माझ्या कचरणाऱ्या मनाला केवढा हिया करावा लागला. मी थोडा पुढे सरकलो, आणखी थोडा पुढे सरकलो. त्याची लटपटणारी मान एकदम थांबली. वर डोकं करून ते माझ्याकडे पाहू लागलं. वास्तविक त्या हिरवट गोळ्यावर काही खास अवयव नव्हते, पण माझं मन माझ्याच कल्पनेनं त्यावर नाक, डोळे, तोंड रेखत होतं.
मी आणखी एक पाऊल टाकताच ते लटपटत उभं राहिलं आणि पायऱ्या उतरायला लागलं. एक दोनदा मला वाटलं की त्याचा तोल जाणार, पण शेवटी ते खाली आलं आणि हात वेडेवाकडे हलवत तोंडानं चित्रविचित्र आवाज करत माझ्या रोखानं यायला लागलं. माझ्यापासून 10 फूट येईपर्यंत मी तसाच उभा होतो आणि मग हळूहळू मागे सरकायला लागलो. मला स्वतःवर फार कष्टानं नियंत्रण ठेवावं लागत होतं, कारण माझ्यापासून 2 हातांवरच्या त्या बरळणाऱ्या आणि नाचणाऱ्या मूर्तीपासून धूम पळून जावं अशी सारखी प्रबळ इच्छा मला होत होती. पण मोठ्या कष्टानं ती काबूत ठेवून मी मागे मागे जात होतो. 50 फूट गेल्यावर त्याच्या हालचालीत अनिश्चितपणा आल्यासारखा वाटला. त्याचे हावभाव मंदावले, आवाज मधून खाली यायला लागला. त्याचे पाय एकमेकात घुटमळू लागले. मुळात त्याच्या हालचालीत सुसूत्रता नव्हतीच, पण आता तर ते अगदीच वेडगळासारखं करू लागलं. त्याला एक एक पाऊल पुढे आणण्यासाठी मला आता त्याच्या जवळ जावं लागत होतं. शेवटी ते थांबलं. काही केल्या जागचं हालेना. भर दुपारच्या कडक उन्हात आमची ती जोडी उभी होती आणि पाहता पाहता त्याच्यात बदल व्हायला लागला. त्यातला कठीणपणा काढून घेतल्यासारखं झालं आणि त्याचं सर्वांग ढिल्लं पडलं आणि एका क्षणभरात ते विरघळत रेताड जमिनीवर शेवाळ्याच्या रूपात इकडे तिकडे पसरलं आणि जमिनीत जिरून गेलं. माझ्या मनावरचा ताण एकदम कमी झाला. त्या जागेच्या नाशक शक्तीचा बराच मोठा भाग तोडून इथवर आणून मी त्याचं निराकरण करून टाकलं होतं. माझं काम थोडं थोडं यशस्वी व्हायला लागलं होतं. कपाळावरचा घाम पुसून मी परत पडळीकडे पाहिलं आणि तिथे परत पायरीवर काहीतरी हिरवं बसलं होतं आणि त्याची तीच क्रिया चालू होती. ठीक आहे, तर आम्हाला पुन्हा एकदा या नाटकातून जावं लागणार होतं. काही हरकत नाही. एकदा हाती घेतलेलं काम पुरं केल्याशिवाय सोडायचं नाही असा मी निश्चय केला आणि सर्व अंगावर काटा उभा राहत होता. हातपाय कापत होते, तरी हळूहळू परत त्या बावळट मूर्तीकडे गेलो. माझ्या मनुष्यत्वाची त्यास चाहूल लागताच ते उठून उभं राहिलं. त्याला माझं आमिष दाखवत दाखवत परत पडळीपासून लांब आणलं आणि पुन्हा एकदा रेताड जमिनीत जिरवलं. आता तेथील शक्तीही कमी झाली होती, त्यामुळे त्याचा माझ्यावरचा प्रभावही कमी झाला होता आणि तितक्या प्रमाणात माझं कामही सोपं झालं होतं. तिसऱ्या खेपेस जेव्हा मी पडळीवर गेलो, तिथे पायरीवर नुसतं हिरवट पाणी मात्र दिसलं. कोणतीही आकृती दिसली नाही. माझं काम जवळजवळ पूर्ण झालं होतं, पण मी किती थकून गेलो होतो. मी यशवंताच्या घरी परत आलो त्यावेळी चांगली संध्याकाळ झाली होती, त्यामुळे पुढचा भाग मला दुसऱ्या दिवसावर टाकणं भाग पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघं आगारावर गेलो. बरोबर आम्ही कुदळ आणि पहारही घेतले होते, कारण तिथे आता काय करायला हवं याबद्दल माझी खात्री झाली होती. आम्ही उतारावरून पडळीकडे पाहिलं. विशेषतः माझं यशवंताच्या चेहऱ्याकडे लक्ष होतं, कारण मी स्वतः संरक्षित अवस्थेत होतो, त्यामुळे मला काहीच दिसू शकलं नसतं. पण त्याचा चेहरा जेव्हा पूर्ववत राहिला, त्यावर काही चलबिचल दिसली नाही, तेव्हा माझी खात्री पटली की कालच्या कामाचा परिणाम अजून तिथे आहे. नवं बाहुलं निर्माण करणं अजून इथे शक्य झालेलं नाही, किंवा तेवढी शक्ती आता तिथे शिल्लक राहिलेली नाही. सर, काल तुम्ही इथे काय केलंत? त्यानं परत मला प्रश्न विचारला. रात्री मला त्यानं अनेक वेळा तेच विचारलं होतं, पण मी त्याच्याजवळ या बाबतीत काही बोललो नव्हतो. त्याच्या डोळ्यांसमोर नाही ते चित्र उभी करणं मला टाळायचं होतं. आता सकाळच्या वेळी जेव्हा मन ताजीतवानी आणि निर्भय असतात, अशा वेळी त्याला सर्व काही सांगायला हरकत नव्हती. आम्ही पहार आणि कुदळ यांच्या सहाय्यानं जोत्याजवळचा पायरीचा भाग उखडून काढला आणि मूळ जमीन खणू लागताच माझी अपेक्षा खरी ठरली. चुन्यात चिणून ठेवलेला माणसाचा सांगाडा कुदळीनं वर आला. मी जेव्हा त्या सर्व अस्थींचं निरीक्षण केलं, तेव्हा मला दिसलं की हाताच्या बोटांची आणि पायांच्या बोटांची हाडं पिंजली आहेत आणि छातीच्या फासळ्यांनाही काही संशयास्पद चिरा आहेत. त्या अभागी व्यक्तीला इथे कोणत्या घनघोर अपेष्टातून जावं लागलं होतं, त्याचा कसा अमानुष छळ झाला असला पाहिजे याची मला कल्पना करणंही कठीण होतं. मी त्यापैकी यशवंताला काही दाखवलं नाही किंवा त्याच्याशी याबद्दल बोललो नाही. मी त्याला पहारीनं त्या हाडांचे बारीक तुकडे करायला सांगितलं.
पण त्याच्यानं काही त्यावर जोरात घाव घालवेना. अखेर मलाच ते काम करावं लागलं. एकतर ती हाडं आता मृत्तिकावत झाली होती. एवढंच नव्हे तर पाशवी शक्तींचं केंद्र म्हणून त्यांचा आता उपयोग होत होता. त्यांना नाहीसं करणंच कर्मप्राप्त होतं. पुढे मी ती माझ्या खोलीवर अग्नी आणि आम्ल यांच्या सहाय्यानं भस्म करून टाकली. हा आमच्या कार्यक्रमातला एक भाग झाला. पण त्या जागी ज्या अर्थी दरवेळी शेवाळं व हिरवं पाणी येत होतं, त्या अर्थी त्या डबराच्या खाणीचाही या प्रकारात काहीतरी संबंध असला पाहिजे. त्यामुळे आता आम्हाला आमचं लक्ष तिकडे वळवणं भाग होतं. पण ते काम आम्ही दुसऱ्या दिवसावर टाकलं. एवढ्यानंच त्या आगारातल्या जागेत मोकळेपणा, शुद्धपणा आला होता. तो अगदी चांगलाच जाणवत होता. त्या खाणीत पाहायचं म्हणजे गळच न्यावा लागणार होता. एकतर ही जागा पूर्णपणे खाजगी होती आणि काही कल्पनांनी सहसा कोणीही या बाजूस अजिबात फिरकत नसे. त्यामुळे फारसा गाजावाजा न होता आम्हाला हे उद्योग करणे शक्य झालं. त्या खाणीत किती खोल पाणी साचलंय याची आम्हाला कल्पना नव्हती. त्यामुळे आम्ही बरंच लांब चऱ्हाट आणलं होतं. साचलेल्या पाण्याची लांबी रुंदी सुमारे 60 फूट आणि 25 फूट अशी होती. त्यामुळे आम्हाला 10-11 ठिकाणांहून गळ टाकावे लागले. दुपारपर्यंत तर आम्हाला काही यश आलं नाही. खाणं पिणं वगैरे झाल्यावर जरा विश्रांती घेऊन आम्ही परत कामाला लागलो. संध्याकाळपर्यंत गळ लांब टाकून व दरवेळी खेचून आमच्या पाठींना रग लागली होती आणि खाणींच्या चारी बाजूंनी आम्ही फिरून आल्यामुळे या जागेवर हाती काही लागण्याची माझी ही आशा आता जवळजवळ संपत आली होती. अगदी शेवटचा राहिलेला भाग पाहण्यासाठी म्हणून आम्ही गळ टाकला आणि हळूहळू तळावरून ओढून घेऊ लागलो. इतक्या वेळच्या अपयशामुळे आम्ही जरासे बेफिकीर झालो असलो पाहिजे. त्यामुळे उभं राहताना दरडीचा चांगला नेट लावून उभे राहिलो नव्हतो आणि गळाचा दोरखंड जसा हलक्या हातानं धरायला पाहिजे तसाही धरला नव्हता. त्यामुळे आलेल्या प्रसंगाला मला कोणत्याच रीतीनं तोंड देता आलं नाही. गळ पाण्यात कशात तरी अडकला हीच गोष्ट आधी आता इतकी अनपेक्षित होती की त्यावर थोडा वेळ आमच्या मनात विचारच आला नाही. पण त्याच क्षणी दोरखंडाला एखादा हिसका बसला असला पाहिजे किंवा यशवंताचा पाय एकदम निसटला असला पाहिजे. काही असो, एकदम काहीतरी ओरडून तो त्या हिरव्यागार पाण्यात पडला. नशिबानं दोर खूप लांब होता आणि त्याचं एक टोक माझ्या हातात होता आणि पडता पडता नैसर्गिकपणेच यशवंताच्या हातातला दोर त्यानं मुठीत घट्ट धरला होता. त्यामुळे मी दोर ओढताच त्याला धरून तो क्षणार्धात पाण्यावर आला. पण त्याचं तोंड, केस, कपडे सारं हिरव्या शेवाळानं भरले होते. मी वरून ओरडलो, यशवंता, घाबरू नकोस, दरडीला पाय लावून वर ये. माझ्याकडे त्यानं एकदा वर पाहिलं, पण शेवाळाच्या थरामुळे मला त्याचे नाकडोळे नीट दिसले नाहीत. पण त्यानं मान हलवलेली दिसली. दरडीला पायाचा नेट लावून तो वर येऊ लागला. पण मला त्याच्या हालचालीत एक विचित्र शिथिलता वाटत होती. त्यानं जरी हातापायांचा जोर लावला होता तरी त्याच्यात कठीणता असावी असं दिसत नव्हतं, वाटत नव्हतं. त्याची सर्व हालचाल अगदी मंद गतीनं चालू होती. मोठ्या कष्टानं एक हात वर टाकून तो दरडीची भिंत चढून वर येऊ लागला. पण अजूनही त्याच्या सर्वांगावरचा शेवाळ्याचा थर काही कमी होत नव्हता. खाली मान घालून अनिश्चित हातापायांनी चाललेली त्याची ती खटपट पाहून माझ्या मनाला एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. या प्रकारची हालचाल मी एवढ्यातच कुठेतरी पाहिली आहे असं मला वाटू लागलं आणि अंगावर शहारा येऊन मला आठवलं, हो, पडळीच्या पायरीवर बसलेली ती आकृती. मी हातानं धरलेल्या दोरावरून मोठ्या कष्टानं तो वर चढून येत होता. मी मोठमोठ्यानं मारलेल्या हाकांकडे त्यानं अजिबात लक्ष दिलं नाही. अगदी काठाजवळ आल्यावर त्यानं परत एकदा मान वर करून माझ्याकडे पाहिलं. केवढा भयानक बदल झाला होता त्या ओळखीच्या चेहऱ्यावर. एवढा का विषारी अर्क होता त्या साठलेल्या पाण्यात की एक क्षणभर यशवंत त्यात राहताच त्याच्यावरचा मानवतेचा साचा विरघळून जावा आणि त्याच्या जागी हे नकली लटपटणारं बाहुलं यावं. काठावर येताच मी आत्ता तरी त्याला यशवंत म्हणू शकत नव्हतो. त्या व्यक्तीनं इकडे तिकडे अनिश्चितपणे पाहिलं आणि मग त्याची पावलं त्या दूरच्या पडळीकडे वळली. एखादा लोहचुंबक जणू त्याला तिकडे खेचत होता.
या क्षणी काय करायचं याचा मला उलगडा न झाल्यानं एक प्रकारच्या अघोरी कुतूहलानं मीही त्या अडखळत चालणाऱ्या व्यक्तीमागून निघालो. आणि आप्पा, माझ्या आयुष्यात मी फार थोड्या गोष्टींपासून मागे सरलोय, पण त्या दिवशी त्यावेळी काही केल्या त्याला हात लावण्याची माझी हिंमत झाली नाही. मोठा उतार उतरून खाचा खळग्यात हिसके खात ती व्यक्ती हळूहळू पडळीच्या रोखानं चालले होते. त्याचं सर्वांग काळसर हिरवट रंगाच्या शेवाळ्यात पार गुरफटून गेलेला होता. मधून मधून त्यातून हिरवट थेंब टिपकत होते. ते 400 फुटांचं अंतर काटायला त्याला कितीतरी वेळ लागला, पण शेवटी ते पडळीजवळ आलं. तिथे आम्ही कालच फोडून भग्न करून टाकलेल्या पायऱ्या होत्या. त्यापैकी एका अर्धवट पायरीजवळ ते आलं. त्यावर बसलं आणि पूर्वीप्रमाणेच वेड्यावाकडे आवाज करत माना हलवत स्वतःशीच हातवारे करू लागलं. माझ्या मनाचं वर्णन कसं करू? यशवंताच्या त्या भ्रष्ट प्रतिमेकडे मला पाहावे ना. हे काय झालं आणि कशानं झालं? मागे तुला सांगितलंच आहे की या प्रकारच्या गोष्टींवर माणसाचा जितका विश्वास बसतो तितक्या त्या जास्त खऱ्या आणि शक्तिमान होत जातात. खाणीतील पाण्याचा एकंदर भानगडीशी काहीतरी संबंध आहे अशी यशवंताची खात्री होती. आणि त्या पाण्यात प्रत्यक्ष पडता पडताच आता सर्व काही संपलं अशा निराशेच्या भावनेनं त्यानं आपलं मन उघडं करताच या प्रकारांना तिथे प्रवेश मिळाला. त्याची साथ जास्त जास्त प्रमाणात मिळत गेली आणि एकास एक पोषक होत जाऊन यशवंतावर त्यांचा पूर्ण पगडा बसला. त्याला जे मनातून वाटत होतं ते सर्व पूर्णपणे सत्यसृष्टीत आलं. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी मला एकच उपाय दिसत होता. तो म्हणजे त्याच्या मनात प्रवेश करून त्याची खात्री पटवणं की या सर्व गोष्टी खोट्या आहेत, मिथ्या आहेत. त्याच्याभोवती उभं राहिलेलं हे भ्रमाचं पटल नाश केलं पाहिजे. त्याच्या मनातून आपल्या जगात उतरण्यास या पिशाच्य प्रवृत्तींना मिळालेली राजवाट बंद करायला पाहिजे. साध्या वृत्तीच्या माणसाचं मन जर शक्तीचा अथांग सागर असतो आणि त्यापासून स्वसंरक्षण करणं जरूर असतं असं म्हटलं तर मग या मानवतेपासून दूर गेलेल्या अर्धवट मनात काय परिस्थिती असेल? तेथील खाणाखुणा तरी मला ओळखू येतील का? मी सही सलामत बाहेर पडू शकेन का? माझ्या स्वतःच्या सामर्थ्यावर विसंबून राहण्याची ही वेळ नव्हती. मला आणखी मदतीची आवश्यकता होती. आणि चंद्रमणीच्या वेळी मी तुला जी गोष्ट सांगितली होती तीच मी आत्ता केली. कोणत्याही अत्यंत कठीण प्रसंगी स्वामींना पाचारण करण्याचं जे सुक्त त्यांनी मला दिलं होतं, अर्थात मी आता ते सांगू शकणार नाही, त्याचा मी आता उपयोग करण्याचं ठरवलं. त्या हातवारे करणाऱ्या आकृतीपासून मी चांगली 30 फूट अंतरावरची एक जागा निवडली, जेथपर्यंत त्याची मजल पोहोचणार नाही अशी. आणि तेथे एका दगडावर बसून मनाशी ते सुक्त आणून स्वतःला निद्रावस्थेत नेलं. माझ्या स्वामींचं सानिध्य मला जाणवलं. सर्व प्रकार कळण्यास त्यांना एक क्षणाचाही अवधी लागला नाही, पण मला आता केवढा धीर आला होता. या पुढच्या सर्व प्रसंगात मी केवळ प्रेक्षक मात्र होतो. मी प्रत्यक्ष असं काहीच केल्याचं मला स्मरत नाही. आमच्या संवेदन क्षमतेचं वर्तुळ वाढत वाढत जाताच त्याचा स्पर्श त्या वेडगळ मनाला झाला. सांगण्याची ही जरुरी नव्हती. मानवी व अमानवी अशा वृत्ती एकमेकांना भिडताच तो संयोग एखाद्या ठिणगीसारखा होता. पण आता ते आमच्यापासून दूर दूर होऊ पाहत होतं. शेवटी जेव्हा आम्ही त्या मनात प्रवेश मिळवला तेव्हा मी त्या शेवाळी डोळ्यातून आपल्या जगाकडे पाहिलं. त्या डोळ्यातून बाहेरची सृष्टी इतकी बदललेली आणि विचित्र दिसत होती की तिचं वर्णन कसं करणार. ज्या ज्या व्यक्तींचा त्या खाणीशी व पडळीशी संबंध आला होता त्यांच्या त्या स्मृतींचा, अनुभवांचा, विचारांचा ठसा तिथे उमटला होता. त्यामुळे डोळ्यांसमोरचं दृश्य स्थलमानात व कालमानात सारखं बदलत होतं. वेगवेगळ्या प्रसंगांची अस्पष्ट अशी चित्र क्षणभर समोर येत होती आणि लोप पावत होती. कशालाच निश्चितता नव्हती, पण साऱ्या प्रसंगावर भयंकर भीतीचं आणि यातनांचं आवरण पसरलं होतं. या सर्वांचं निराकरण स्वामींनी कसं केलं ते मीही सांगू शकणार नाही. या जागेत अनेक जीवांची यातनांनी व दुःखांनी शकलं झाली होती. ती सारी हळूहळू बाजूला काढून शेवटी यशवंताचं आजचं जग त्यांना त्याच्या डोळ्यासमोर उभं करायचं होतं.
ही क्लिष्ट किमया त्यांनी किती सहजतेनं पार पाडली. समोरच्या वेड्यावाकड्या बेलगाम अनिश्चित दृश्यात हळूहळू एक प्रकारचा संयम, शांतपणा, नियमबद्धता येऊ लागली. खळबळणारं पाणी जसं हळूहळू शांत होतं आणि त्यात प्रतिबिंब जसे हळूहळू स्पष्ट होत जातात, त्याप्रमाणे त्यातील काही काही भीषण प्रसंगांची दृश्य हळूहळू दिसेनाशी झाली. हळूहळू माझ्या माहितीचं जग त्या डोळ्यांना दिसू लागलं आणि मग इतर सर्व देखावे नाहीसे होऊन आपल्या रोजच्या जगाचा देखावा समोर उभा राहिला. निर्मल झालेल्या त्या यशवंताच्या डोळ्यांना 30-35 फुटांवर शांतपणे झोपी गेलेली माझी म्हणजे समर्थांची आकृती दिसू लागली आणि इतका वेळ खोल दडवलं गेलेलं त्याचं व्यक्तिमत्व जागं होऊ लागलं आणि त्याला माझं सान्निध्य जाणवलं. त्याच्या मनात प्रथम आश्चर्य, मग शंका, मग भीती, मग थरकाप उत्पन्न होऊ लागताच स्वामींनी त्याला झोपावलं आणि या सर्व प्रसंगाची विस्मृती दिली. मग आम्ही ते आता पुन्हा मानवी साच्यात आलेलं आणि शुद्ध झालेलं मन सोडलं. मी माझे डोळे उघडले तेव्हा एकटाच होतो. समोरच्या पडळीच्या पायरीवर यशवंता झोपला होता. त्याचं अंग हिरव्या घाण पाण्यानं फक्त भिजलं होतं एवढंच, पण आता त्याच्यावर इतर कसलाही डाग नव्हता. आमचा नातूंच्या आगारातील कार्यभाग पूर्णपणे सिद्धीस गेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते. मी त्याला जागे करून त्याचे कपडे वाऱ्यावर वाळवले. संध्याकाळची शांत वेळ होती व आता त्या जागेत काहीतरी भयप्रद, धोक्याचं किंवा विचित्र असं काही राहिलं नव्हतं. मनाला मिळणाऱ्या आल्हादावरूनच हे कळत होतं. यशवंतला अजूनही भीती वाटत होती, पण ती एक प्रकारची रिफ्लेक्स ॲक्शन होती. मी त्याला म्हणालो, यशवंता, तुझ्या या आगारातलं विष आता आपण काढून टाकलंय. सर्व प्रसंगाचं स्पष्टीकरण मला आत्ताच विचारू नकोस, पण एकदा इथे वहिवाट सुरू झाली की इथे अनैसर्गिक असं काहीही राहणार नाही. त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी शंका होती. मला एकच सांगा सर, आपण मगाशी गळ टाकत असताना मला एकदम जोराला हिसका बसल्यासारखं वाटलं आणि मी पाण्यात ओढला गेलो. इतकं आठवतं. त्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो का? मला वर कोणी काढलं? अर्धवट काहीतरी आठवतं, पण ते इतकं विचित्र आहे. मी पडळीत निजलोय आणि 10-12 काळ्या बुरख्यातली माणसं माझ्या भोवती जमा झाली आहेत. दुसरं, माझे हातपाय बांधलेले आहेत आणि त्या खाणीपाशी आणून आत टाकण्यापूर्वी माझ्या छातीला धोंडा बांधत आहेत. असले किंवा इतर देखावे इतके विचित्र होते की मला वाटतं मला स्वप्नच पडली असावीत. होय ना? मी थोडं हसून होकारार्थी मान हलवली. मध्ये मला एकदा वाटलं की तुम्ही अगदी जवळ आले आहात, पण तेही खरं नसावं, कारण तुमच्या मागेच कोणीतरी होतं. पण ती मूर्ती इतकी दैदिप्यमान होती की माझे डोळेच दिपून गेले पाहता पाहता. मी पुन्हा एकदा हसून मान हलवली. स्वप्नात का होईना तुला एका फार मोठ्या महात्म्याची गाठ पडली. अशी माणसं पृथ्वीवर आहेत आणि आपल्या नकळत त्यांचा अंधाराच्या, विनाशाच्या शक्तींशी सतत लढा चालू आहे. म्हणून तर आपण हे शुद्ध, पवित्र, मंगल, सुखकर जीवन समाधानानं जगू शकतो. समाप्त. नातूंचे आगर. लेखक नारायण धारप.